नमस्कार, सीयू मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण उपवासांचा नवीन पदार्थ पाहणार आहोत. भगरीचे आणि साबुदाण्याचे पळी पापड. हे पापड बनवायला एकदम सोपे आहेत. जास्त मेहनत न घेता हे पापड अगदी झटकीपट 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतात. आणि हे तळल्यानंतरसुद्धा एकदम दुप्पट तिप्पट पटीने फुलून तयार होतात. दिसायला सुद्धा एकदम पांढरे शुभ्र दिसतात आणि खायला सुद्धा एकदम खुसखुशीत लागतात. तर वेळ न घालता रेसिपीला पटकन सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर टिप्ससहित व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आता इथे आपल्याला 1 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे. आता साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता याच्यातलं पूर्ण पाणी काढून याच्यामध्ये आपल्याला परत 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आता याच्यामध्ये साबुदाणा मिक्स करून याच्यावर एक झाकण ठेवून असाच आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात मस्त असा मऊ साबुदाणा भिजलेला आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर इथे एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर 1 ग्लास साबुदाण्याला इथे मी 7 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता पाणी गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. तर 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि याच्यामध्ये टाकल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा मीठ टाकलं. पाण्याला छान उकळी येऊन दिली. पाणी छान उकळलं की याच्यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, भगर टाकायच्या अगोदरच आपल्याला हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला 5-6 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. नंतर इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. तुमच्याकडे भगरीला काय म्हणतात? कोणी वरईसुद्धा म्हणतात. तर ही भगर मी 1 वाटी घेतली. स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. भगर आपल्याला निवडूनसुद्धा घ्यायची आहे. याच्यामध्ये बारीक बारीक खडेसुद्धा असतात. आता 2-3 पाण्याने स्वच्छ भगर धुवून घेतली. आता साबुदाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये ही भगर टाकून घ्यायची. सगळीकडून मस्त चमच्याने हलवून घ्यायची आहे. तर आपल्याला आणखी 10 मिनिटे ही भगर अशी शिजवून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, अगोदर भगर टाकायची नाही. भगर जर अगोदर टाकली की पटकन अशी घट्ट होते आणि मग साबुदाणा जास्त शिजणार नाही. त्यामुळे तुमचे पापड व्यवस्थित होणार नाही. तर अगोदर साबुदाणा शिजवून घ्यायचा आणि नंतरच भगर टाकायची आहे. आता याला बघा मस्त असा घट्टपणा आलेला आहे. आणखी 4-5 मिनिटे आपण ही भगर अशी शिजवून घेणार आहोत. तर इथे माझं पूर्ण हे मिश्रण शिजायला 20 मिनिटं लागलेले होते. तर मस्त असा याचा कलर चेंज होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आता लगेच आपण याचे पापड करून घेऊया. तर तुम्ही सुती कपड्यावर किंवा प्लास्टिकच्या अशा कागदावर हे छान असे लहान मोठ्या साईजमध्ये हे पापड करून घेऊ शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता हे पापड आपल्याला असेच 1 दिवस फॅनच्या हवेला किंवा सावलीमध्ये वाळवून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी 1 दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. भरपूर असे हे पापड बनवून तयार होतात आणि दिसायला सुद्धा एकदम आकर्षित दिसतात. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. आता आपण हे पापड छान असे वाळवून सुद्धा घेतलेले आहेत. तर लगेच तळून घेऊया. बघा एकदम पांढरे शुभ्र हे पापड बनवून तयार होतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सीयू मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.